अरे अरे तू इथे काय करतोयस? विचारायला आलोय, तू इथे काय करतोयस? मी ते काय सामान जरा ठेवायचं होतं ते ठेवलं आणि निघालो. मग इथे काय झालं तेवढ्यात मला वाटलं की मला हाक मारली का काय विक्रांतने. विचार ना आज जाऊन त्याला. दरवाजाला कान लावून कसं कळेल? नाही नाही, दरवाजाला कुठे कान लावले मी. नाही, मी फक्त बघत होतो की खरंच मला विक्रांतने हाक मारली का मला असे भास होत आहेत. अनुमा, नवीन लग्न झालेला हा आपला विक्रांत हा? आत्ता यावेळी एवढ्या रात्री तुझ्याकडे त्याचं काय काम असलं रे? हं? ते याचं एकतरी लॉजिकल रिझन आहे तुझ्याकडे? नाही म्हणजे मी विचारू का त्याला? तुझं आता काय काम होतं ना अनुमाकडे विचारू जाऊन? छे अरे वेळा आहेस का तू? आता यावेळी असं दार ठोठवायचं म्हणजे नको नको ना? नको. चल आता चल विचारू त्याला आज जाऊन काय काम. नको, चल चल चल. चल. आणि तू झोप बरं का. हा. मला खरंच हे माहित नाहीये. व्हॉट डू यू मीन? तुला प्रेग्नन्सी या शब्दाचा अर्थ कळतो? कसं शक्य आहे? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे ना, जो मी तुला विचारतोय. सांगितलं ना विक्रांत, सिरियसली डोंट नो. प्रेग्नन्सी हा रोग नाहीये मोनिका, जो कसा झाला हे माहीत नसायला. संशय घेतोयस माझ्यावर? मी तुला का, कधी, कुणामुळे यातलं काहीही विचारलं नाही आणि मला त्यात इंटरेस्टही नाहीये. पण तुला कधीच शंका आली नाही? नाही आली. व्हॉट? विक्रांत, माझं सायकल वयाच्या 15व्या वर्षापासून इरेग्युलर आहे. तुम्ही नंतर लक्ष देणं सोडून दिलं आणि आताही तसंच. तसंच? हे सगळं तुला इतकं सोपं आणि साधं वाटतंय का? विक्रांत, इट्स ओके. इट्स नॉट ओके. लग्नाआधी बायको 3.5 महिने प्रेग्नंट असणं इज नॉट ओके. तिसऱ्या फेऱ्याला ऐकलेले नाडीचे ठोके अजूनही माझ्या मनात वाजतायत. हे ओके असू शकत नाही. मनात हजारो प्रश्न, हजारो शंका, या सगळ्या प्रश्नांचं, शंकांचं प्रेशर मनात कोंडून ठेवणं हे ओके असू शकत नाही मोनिका. आणि एवढं सगळं विचारल्यानंतर ती बायको फक्त यावर इट्स ओके म्हणत असेल तर ते माझ्यासाठी ओके असू शकत नाही. माझ्याकडे बघून बोललीस तर बरं होईल, नाहीतर त्याचा अर्थ. माझा एक बॉयफ्रेंड होता. आम्ही एका इव्हेंटच्या सक्सेस पार्टीसाठी गेलो होतो. And I was drunk.
मला काहीच नीट आठवत नाहीये, पण Did he take advantage of me? मला तर बस. कोण काय हे मला ऐकायचं नाही. हे बघ विक्रांत, आणि तो ऍक्सिडेंट होता की आणखी काही हेही मला नकोय. मग मला फक्त तुला याची जाणीव आहे की नाही ते बघायचं होतं. आणि जर ती नसेल तर करून द्यायची होती. आणि मी ती करून दिली. मग आता काय विक्रांत? आता आणि पुढे हे असंच असेल. म्हणजे मी तुला लग्नात दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्या गुणदोषांसकट आणि न दिलेल्या वचनासकट म्हणजे तुझ्या पोटातील गर्भासहित स्वीकारले. आणि माझं काय? इट्स ओके मोनिका. नो, इट्स नॉट ओके विक्रांत. माझ्या आजी आजोबांना, मानसीला आज न उद्या हे सगळं कळणारच आहे. त्यांना काय वाटेल? माझे फ्रेंड्स, माझे कॉलिग्स, माझे बॉस आणि आपले नातेवाईक. हो, तेच आपले नातेवाईक सुद्धा विक्रांत. माझ्याबद्दल काय विचार करतील? आणि माझ्याविषयी सुद्धा. हो विक्रांत, तुझ्याबद्दल सुद्धा. विक्रांत, ह्या सगळ्यातनं फक्त तूच मला वाचवू शकतोस. विक्रांत, मला हे बाळ नकोय. तू गायनायक आहेस ना? हे सगळं कठीण नाहीये तुझ्यासाठी. कोणाला काही सांगायची गरज नाही, विचारायची गरज नाही. नो, आय एम सॉरी. काय? डॉक्टर आहे मी. आणि 3 महिन्यांचा का होईना पण जीव आहे तुझ्या पोटात. तू सांगतेस तसं करणं म्हणजे हत्या होईल. ती मी करणार नाही. विक्रांत प्लीज, असं नको करूस ना. योग्य वेळी संपवला नाही तर प्रश्न मोठा होतो. आणि जितका प्रश्न मोठा तितकंच त्याचं उत्तर शोधायला वेळ लागतो. प्रश्न मोठा झालाय मोनिका. आता वेळ लागणारच. मग मी काय करायचं? ही गोळी घे आणि आत्ता तरी शांतपणे झोप. अरे कमाल आहे, तू आलात नाहीस काल. मी सगळ्या त्या पत्रकारांनी टीव्ही वाल्यांना सांगितलं होतं राज्याचा रस्ते विकास मंत्री येणार, आपला दोस्त आहे शाळेपासूनचा. तेवढी वाट बघितली तुझी. मग शेवटी शाळेतले किस्से सांगून वेळ मारून दिली. जरा बघा ना. ना 1 मिनिट. काय नंतर फोन करतो रे. काय आहे? अगो बाई, अहो इडलीची चटणी दिली होती चवीसाठी. तुम्ही तीर्थप्रसादासारखी काय खाल्लीत? कशी झाली? उत्तम झाली. आज की नाही इडली चटणीचा बेत आहे. नाही म्हणजे मोनिकाला उठून कामाला लागायला नको म्हणून मी सकाळी लवकर उठले आणि सगळं काम करून टाकलं. आज विक्रांत बहुतेक उशिरात जाणार असं दिसतंय. नाही म्हणजे खोलीचा दरवाजा अजून बंद आहे ना. रात्री बहुतेक बराच वेळ गप्पा मारत असणार. अगं गप्पा कसल्या, रात्रभर बाहेर बसून टीव्ही बघत होता. अगो बाई, आता? मी पाहिलं ना त्याला. काय बोललो नाही पण होता एवढं निश्चित. अरे बापरे, आता? नाही म्हणजे दोघांचं काही बिनसलं नाही ना?
नाही हो, हल्ली अशा बऱ्याच गोष्टी कानावर येतात. नाही नाही, मी जाऊन ना विक्रांतला विचारूनच येते. आहे कुठे घरात विक्रांत? अगो बाई, म्हणजे तो गेलाय क्लिनिकला. अगो बाई, रात्रभर जागून टीव्ही बघितला आणि सकाळी उठून क्लिनिकला गेला. आता काहीतरी गडबड चालली होती, ऐकली? काय म्हणजे सहज आपलं त्याच्या दरवाजाच्या बाहेरून जाताना असं ऐकायला मिळालं मला. खोलीत कुठला विक्रांत रात्रभर बाहेर बसून टीव्ही बघत होता. तुला काय ठाऊक? मी तेव्हाच आलो. तू कुठे गेला होतास एवढ्या रात्री? काम होतं रे माझं. इतक्या रात्री कुणाकडे? तो मुद्दा आहे का? मुद्दा विक्रांतचा चालला ना सध्या. नाही नाही, पण तू कुठे गेला होतास इतक्या रात्री हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहेच ना. अगो बाई, वा, चटणीची टेस्ट चालली वाटते. हो हो, हे म्हणाले सुद्धा. अहो, नाही जका झाले उत्तम. मी म्हणालो तिला. हो का? फोन आला. अहो, वाजला नाही पण. माझं सायलेंटवर असतो ना कायम. वाटेल त्या माणसाची बोलत नाही मी. हॅलो, तू आलात नाहीस काल? काय आहे? हो ना. हो. काही महत्वाच्या गोष्टीचं डिस्कशन चाललं होतं का? नाही माई. नानू मामा, जरा चटणीची चव बघता का? हो, आता तू केलेस म्हणजे उत्तमच असणार. हं? आई, तुम्ही सुद्धा जरा बघा ना, इडल्या कशा झाल्यात ते. चला. विक्रांत रात्रभर टीव्ही बघत होता. मोहन गेला का? हो, 7वीची पहिली बॅच सकाळी 7 वाजल्यापासूनच वाट बघत असते ना. सकाळी लवकर उठून स्वयंपाक पाणी करणं हे सुनबाईनं तिच्या आजी आजोबांनी शिकवलेलं दिसत नाही वाटतं. अजूनपर्यंत झोपून राहिलीये. नानू मामा, झोपू दे ना त्यांना. तुम्हाला काय करायचंय? आणि तसाही तिचा आज पहिला दिवस आहे घरातला. आल्याला कामाला लावायचंय का तिला? आणि राहू दे जरा नवऱ्याबरोबर. नवरा आहे कुठे घरात? रात्रभर टीव्ही बघत बसला होता आणि सूर्य उगवायच्या आत कामाला गेला. काय? की तू 3 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. हे मी तुझा नवरा म्हणून नाही, मॅटर्निटी होम चालवणारा एक प्रसूती तज्ज्ञ म्हणून सांगतो. होमाला फेरे घालताना चुकून मी तुझं मनगट पकडलं. तुझ्या नाडीच्या ठोक्यांवरून तेव्हाच मला कळलं होतं की तू प्रेग्नंट आहेस. आणि आता देखील तुझ्या नाडीचे ठोके स्पष्टपणे हेच सांगतायत की तू प्रेग्नंट आहेस. मला सांग, लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी टीव्ही बघत बसतं का ग? कोणी सांगितलं तुम्हाला? विजय म्हणाला, त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं. ती थकली असेल म्हणून झोपली असेल लवकर. तुला लग्नात दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्या गुणदोषांसकट आणि न दिलेल्या वचनासकट म्हणजे तुझ्या पोटातील गर्भासहित स्वीकार. माझ्या आजी आजोबांना, मानसीला आज ना उद्या हे सगळं कळणारच आहे. त्यांना काय वाटेल? माझे फ्रेंड्स, माझे कॉलिग्स, माझे बॉस आणि आपले नातेवाईक. मला फक्त तुला याची जाणीव आहे की नाही ते बघायचं. आणि जर ती नसेल तर करून द्यायची. आणि मी ती करून दिली.
काहीतरी गडबड आहे नक्की. नानू मामा, तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीचा संशय येत असतो. मी असं म्हटलंय का असंच असेल म्हणून? पण काहीतरी बिनसलंय नक्की. मला सांग, तुझं लग्न झालं त्या दिवशीचा मोहन आठव. तो असा निघून गेला होता का? नाही, मग त्या दळवींना चांगला कोळून प्यायलाय हा नानू. जरा कुठे बिनसलं की लगेच वास येतो मला. अजूनही विचार करतोयस तू मी क्लिअर नाही अजून. अबाउट व्हॉट? विक्रांत, तुझी बायको लग्नाआधीच प्रेग्नंट आहे आणि याची तू तिला जाणीव करून दिल्यानंतर तोंड वर करून ती म्हणते असेल म्हणून. अरे कुणामुळे, का, केव्हा, कधी, हा असले प्रश्न तुझ्या मनातच आले नाहीत. हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला आणि ते पुरे झालं. आता हा प्रश्न संपलाय. म्हणजे ही असली सून दळव्यांच्या घरात नकोय मला. त्या आय डोंट अंडरस्टँड. तू विक्रांत का वागतोयस तू असा? मग काय करू मी? तिचा हात धरून घराबाहेर काढू तिला? ऑफकोर्स. आत्या, तुला माहितीये तिच्या पोटात 3 महिन्यांचा गर्भ आहे. हेच तुला समजावण्याचा प्रयत्न करते मगाचपासून. आत्ता कुठल्याही मानसिक आघाताने तिच्या मनावर काय परिणाम होईल याची कल्पना आहे तुला? तुझं नाही येते. आत्या, डॉक्टर म्हणून नाही, माणूस म्हणून विचार कर. मी पण तेच सांगतेय. तू सुद्धा माणसासारखाच विचार कर. देव बनू नकोस. आत्या, मी देव बनण्याचा प्रयत्न. मी तुला जमणार नसेल तर मी करू काही शक्य. इमर्जन्सी येतो मी. आत्या, तू बस, मी आलोच. अगं मोनिका, ये ना, ये. रे वा, झाली का सकाळ? विक्रांत कुठे आहे? ऍक्च्युली त्यांना सकाळी एक इमर्जन्सी केस आली होती, त्याच्यामुळे लवकर जावं लागलं. म्हणजे ते म्हणत होते की मी थांबतो, पण मीच म्हणलं जा म्हणून. मी आलोच. काय घरात सुद्धा खूप कामं पडली आहेत ना. झोप झाली तुझी? पण माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक मस्तपैकी सरप्राईज. हा मी ते आलीच. ढांटडान. बर, मला आधी सांग, तुमचं हनीमूनचं काही ठरलंय का? आय न्यू इट. म्हणूनच ना मी मोहनच्या मागे लागून तुमच्यासाठी 7 days आणि 6 nights एक मस्तपैकी हनीमून पॅकेज बनवून घेतलंय. शिमला कुलू मनालीचं. भारी ना? हो, ग्रेट, छान आहे. काय झालं? शिमला कुलू मनाली नको का? अहो नाही काकू, मग असं कोरडेपणाने का म्हणतेस छान आहे म्हणून? नाही, आय नो शिमला कुलू मनाली जरा आउटडेटेड आहे, पण आपण बदलून घेऊ शकतो. नो प्रॉब्लेम. नाही नाही काकू, थँक्यू व्हेरी मच, छान आहे. शुअर? बर, ह्याच्यात तुझ्या हनीमून पॅकेजचे सगळे डिटेल्स नीट वाचून घे. ओके? बर, तुझ्या हा घेतलास? तू बस इथे, मी घेऊन येते. हे काय, आत्या कुठे गेली?